सोशल मीडियावरील वॉरवरून कोल्हापुरात 24 वर्षीय रिक्षा चालकाची निर्घृण हत्या करण्यात आली। दोन तरुण, डोक्यात सुडाची धगधगती आग आणि हातात सोशल मीडिया नावाचं हत्यार। इंस्टाग्राम, फेसबुकवर रोज एकमेकांना खुन्नस दिली जात होती। थेट जिवे मारण्याचे उघड चॅलेंजेस दिले जात होते। स्क्रीनवरती सुरू असलेलं हे युद्ध एक शब्दांचं युद्ध न राहता एका रात्रीत इतकं भयानक रूप घेईल असं कोल्हापूरकरांना स्वप्नातही वाटलं नव्हतं। पण सोमवारी रात्री अंधाराचा फायदा घेत एका निर्जन स्थळी तो थरार घडला, ज्याने संपूर्ण कोल्हापूर हादरून गेले। पोलीस तपासातून समोर आलेली माहिती अंगावरती काटा आणणारी आहे। मृत सोहेब उर्फ साद मुबारक पठाण, वय वर्ष 24, राहणार विक्रमनगर आणि व्यवसाय त्याचा रिक्षा चालक, आणि मुख्य संशयित आरोपी आदित्य ओहळ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून विस्तवही जात नव्हता। सुमारे 3 महिन्यांपूर्वी सोहेब आणि त्याच्या मित्राने किरकोळ कारणावरून आदित्यवरती चाकू हल्ला केला होता। त्याच हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आदित्यच्या मनात सुडाची ठिणगी धुमसत होती। दोघेही सोशल मीडियावरून एकमेकांना उघड आव्हाने देत होते। अखेर या सोशल मीडियावरती भडकलेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी आदित्यने आपल्या साथीदारांसह सोहेबचा गेम करण्याचा कट रचला। सोमवारी रात्री 10च्या सुमारास नियोजित कटानुसार सोहेबला गाठण्यात आले। टेंबलाई मंदिराच्या पाठीमागे असलेल्या शाहू कॉलनी परिसरातील एका निर्जन आणि गडद अंधाराच्या ठिकाणी त्याला घेरण्यात आले। सोहेबला तिथे कोणतीही कल्पना नव्हती की तो स्वतःच आपल्या मृत्यूच्या सापळ्यात चालत चाललेला आहे। तिथे आधीच दबा धरून बसलेल्या आरोपींनी जुन्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तलवार, एडका आणि सत्तूर यांसारखी प्राणघातक धारदार शस्त्रे उपसली। काही समजण्याच्या आतच सोहेबवरती एका मागून एक सपासप वार करण्यास सुरुवात झाली। सोहेबच्या डोक्यावरती आणि मानेवरती वर्मी घाव बसले। रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेला सोहेब जागीच गतप्राण झाला आणि आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले। या थरारक हत्याकांडानंतर राजाराम पोलीस ठाण्याचे पथक तातडीने ऍक्शन मोड मध्ये आले। तपासाची चक्रे वेगाने फिरवून पोलिसांनी अवघ्या 5 तासांच्या आतमध्ये मुख्य संशयित आरोपी आदित्य सुखदेव ओहळ, वय वर्ष 24, विशाल सूर्यवंशी, वय वर्ष 20, आयुष माने, वय वर्ष 21 आणि इतर 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे। पोलिसांनी आरोपींना तत्परतेने पकडले असले तरी स्थानिक नागरिकांमधील दहशत कमी झालेली नाही। विक्रमनगर आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या अवघ्या 5 महिन्यांमध्ये झालेली ही 3री हत्या आहे। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून पोलिसांच्या गस्तीवरती आणि कार्यपद्धतीवरती आता स्थानिक नागरिकांमधून संतप्त प्रश्न उपस्थित केले जात आहे। सोशल मीडियावरील ही गँग वॉर आणखीन किती बळी घेणार असा सवाल आता उपस्थित होत आहे। आता तुमचं बजेट नाही हलणार, कारण 28% ऐवजी फक्त 18% जीएसटी। मोहिते सुझुकी मध्ये आजच आपली आवडती गाडी बुक करा